विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवित गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा केला। आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। सांगलीच्या छत्रपती शिवाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केला होता। यामुळे वारंवार अपघात होणं, वाहतूक कोंडी होणं असे प्रकार घडत होते। यामुळे आज उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील वाढीव अतिक्रमण केलेले कट्टे महापालिकेने तोडून टाकलेत। याच बरोबर विना परवाना बेकायदेशीर लावलेल्या हातगाड्या सुद्धा पथकाने जागेवरच तोडल्यात। त्यामुळे भाजी मंडई समोरील अतिक्रमणात अडकलेला मोठा चौक या कारवाईमुळे मोकळा झाला। सांगलीत असणाऱ्या भाजी मंडईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मांडलक जाण आहे। महापालिकेच्या या कारवाईमुळे भाजी मंडईतला चौक मोकळा झाला। उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम युद्ध पातळीवर करण्यात आली। या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, विक्रम घाटगे आणि कर्मचारी सहभागी झाले होते। नमस्कार, मी वैभव साबळे, उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। आज महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली। या कारवाईला तेथील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू भगिनी, त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी, विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे अगदी 1-2 तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे। याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे, पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही बऱ्याचसं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचराकुंडीचा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे। या कामी आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोरपडे साहेब, सहाय्यक आयुक्त तावडे साहेब आणि सर्व SI व मुख्याधिकारी यांच्या टीमबरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आजचा पत्रकार बंधू असतील किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले। सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आवाहन करण्यात। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।